माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनी, मला आनंद आहे की आज लोकसभेच्या या प्रचारामध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधायची मला संधी मिळाली आणि आजच्या या निमित्ताने मंचावर असलेले सगळेच मान्यवर, मी नावं घेत नाही कोणाची, परंतु इथे खूप मोठ्या संख्येने आमचे सगळे नेते बसले, ज्येष्ठ नेते बसलेले, त्या सगळ्यांना मी वंदन करते। आणि आज तुमच्या समोर निलेश कचवेंनी, जे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, अतिशय सुंदर आणि समर्पक अशी भूमिका मांडली की आपण का जमलोय, कशासाठी जमलोय, ही निवडणूक कसली आहे, विकास पाहिजे की विनाश पाहिजे हे ठरवायची ही निवडणूक आहे। आणि त्यामुळे जर विकासाकडे आपल्याला जायचं असेल तर नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी शिवाय आपल्याकडे पर्याय नाही। आज इथे बऱ्याच मोठ्या संख्येने महिला जमतात। मला तुम्हाला सांगायचं की आपली किंमत आणि आपलं महत्व या देशामध्ये दोघांनीच ओळखलं। एक होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला। जर तो अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिला नसता तर तुम्हाला आणि मला कोणी विचारलं नसतं। त्यावेळेला त्यांनी विचार केला की या महिलांना आपल्याला मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे आणि मग दर 5 वर्षांनी आपण जातो, बोटाला शाई लावतो, मतदान करतो आणि लोकांना निवडून देतो। कोण झाला प्रधानमंत्री, कुठल्या पक्षाचा झाला हे बऱ्याचदा माहितीच नाही, कारण त्यांच्या प्रधानमंत्री झाल्याने आपल्या आयुष्यात कधी बदल झाला नाही। आणि मग 2014 ला ज्या वेळेला मोदीजी प्रधानमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी बघितलं की या देशातल्या 50% मातृशक्तीची काय अवस्था आहे। इथे भाऊ पण माझे बसले। 2014 पर्यंत तुमच्या घरातली इज्जत, तुमची बायको, तुमची मुलगी, तुमची बहीण, तुमची आई आणि तुम्ही सगळ्या 2014 पर्यंत डब्बा घेऊन रस्त्यावर बसायच्या का नाही? बसायच्या का नाही? जातच नव्हत्या। बसायच्या का नाही? रस्त्यावर बसायच्या, शेतात बसायच्या, कुठेतरी लपून छपून बसायच्या। गाडी आली का उभी राहा, गाडी गेली का खाली बस, हेच केलं देशातल्या बायकांनी। कारण 2014 पर्यंत आमच्यासाठी संडास नव्हते। आणि मग मोदीजी आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय केलं की या देशातली इज्जत म्हणजे माझी आई बहीण आहे, या देशातली मातृशक्ती आहे आणि माझ्या देशातली इज्जत रस्त्यावर बसणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री, ज्याचं नाव नरेंद्र मोदी आहे। 11 कोटी संडास बांधले संपूर्ण देशामध्ये बांधले आणि तिथून सुरुवात झाली। मग घर दिलं, पाणी दिलं, लाईट दिलं, गॅस दिला, स्वतःच्या पायावर उभं केलं। आपल्यासाठी काय नाही केलं त्यांनी। बाईच्या जन्मापासून तर सरण्यापर्यंत मोदीजी सतत आपल्या सोबत होते। ज्या वेळेला मोदीजी प्रधानमंत्री झाले 100 मुलं तर 70 मुली। बाई गरोदर झाली का तिला भीती वाटायची, काळजाचा ठोका चुकायचा की पोटात काय आहे, मुलगा आहे का मुलगी आहे। सासरच्यांना काय पाहिजे? तुम्ही बोलणार का नाही बोलणार? मला काय भाषण नाही येत करता। सासरच्यांना काय पाहिजे? आईला काय आहे, 4 मुली झाल्या तरी आईला चालतं, पण त्यांना मुलगा पाहिजे। आणि मग त्या मुलासाठी हट्ट। मुलगा म्हणजे काय म्हणतात तुमच्याकडे? वंशाचा दिवा। बघा किती बसले, केवढे बसले वंशाचे दिवे। पण मुलगी पण पणती आहे की नाही, 2 घरांमध्ये उजेड देते। मग मोदीजी म्हणले अरे मुलीला का जन्म देत नाही? तिच्या लग्नाचा खर्च आहे, तिच्या शिक्षणाचा खर्च आहे, काळजी करू नका, मी तिची काळजी घेतो। आणि सुकन्या समृद्धी योजनेसारखी एक योजना तुमच्याकडे आली की या देशातली पोरगी 18 वर्षाची झाली की ती लखपती झालेली असेल। इथे कित्येक बसले आहेत, त्यांचे सगळ्यांचे जन्म घरी झाले असतील, कारण त्यावेळेला हॉस्पिटल नव्हते आणि होते तर महिला जात नव्हत्या। मोदीजी म्हणले काही घरी बाळंतपण करू नको, हॉस्पिटलला जा, बाळ आणि आई दोन्ही सुरक्षित राहिले पाहिजे म्हणून हॉस्पिटलला जा।
तुझ्या खात्यात मी देतो 5,000 रुपये, प्रधानमंत्री मातृवंदन योजना. यावरच थांबले. या देशातली अशी कोण जगातली आई नसेल, गरीबातली गरीब आई, पोरगी बाळणपणाला येते म्हटल्यावर खारी खोबरं तुकडे गोळा करते, बाळणपणासाठी लाडू बनवते का, आईला चांगलं दूध आलं पाहिजे, बाळ सशक्त झालं पाहिजे. मोदीजींनी सुद्धा पोषण आहार योजना चालू केली. त्याच्यामध्ये काजू, बदाम, गूळ, खारीक हे अंगणवाडीच्या ताई ज्यांचं बाळणपण झालंय त्या ताईंपर्यंत पोहोचवतात. आता मला सांगा की एवढी आपली काळजी, आपल्या आईसारखी, आपल्या वडिलांसारखी, आपल्या सासूसारखी काळजी घेणारा प्रधानमंत्री तुम्हाला मिळणार आहे का? लेकरू कोणाचं? कोणाचं? अगं लेकरं कोणाची? लेकरं तुमची, लेकरं आपली, आणि काळजी मात्र मोदींना. असा पंतप्रधान आपल्याला मिळालाय. आपलं भाग्य आहे फार. वेळोवेळी आपल्यासोबत मोदीजी आले. मी फार वेळ तुमचा घेणार, पण हे जे मी तुम्हाला सांगते, तुम्ही सगळ्या कार्यकर्त्या घराघरामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रचार प्रसार करता, हे तुम्हाला लोकांना सांगता आलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला सांगते. 150 वर्ष जुने कायदे आपल्यासाठी बदलले. एखादा लहान लेकरू किंवा बाईवरती बलात्कार झाला, आपल्यासारखीचा जीव कापून निघतो. आपण म्हणतो या हरामखोरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. फक्त तारीख पे तारीख येत होती. पण आता मोदीजींनी सांगितलंय की अशा पद्धतीने महिलांवर, लहान मुलींवर जर अत्याचार झाले, त्या हरामखोराला फाशीची शिक्षा आपल्या देशामध्ये मोदी सरकार देणार. हे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. आपण आता पाहतो की कॅन्सरने कित्येक महिला मरत आहेत. 100 पैकी आधी 2-3 अशा केस ऐकायला यायच्या, आता 100 मध्ये 80 बायका ऐकायला येतात. गर्भाशयाचा कॅन्सर झाला, छातीचा कॅन्सर झाला, आणि त्याच्यामध्ये महिला जातात. कॅन्सर काय एका दिवसात होतो का? नाही, कॅन्सर एका दिवसात होत नाही. तो डेव्हलप होत राहतो आणि नंतर शेवट आपण अंगावर काढतो. आता काहीच होत नाही म्हटल्यावर डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर सांगतो की आता 3री स्टेज आहे, 4थी स्टेज आहे. पण मोदीजींनी आता असं ठरवलंय की वय वर्ष 9 ते वय वर्ष 14 वर्षाच्या मुलींना कॅन्सर न होण्याची लस ही मोदी सरकारकडनं मोफत देण्यात येणार आहे, ज्याच्यामुळे आपली पुढची पिढी जी आहे ती कॅन्सरने मरणार नाही. अशा विविध योजना आपल्यासाठी केल्या आहेत. आणि मग मोदींना मत नाही द्यायचं तर कुणाला मत द्यायचं हा प्रश्न त्या ठिकाणी होतो. तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने मोदींना टार्गेट केलं जातंय. हे या ठिकाणी काँग्रेसवाले असतील, त्यांचे चेले चपाटे राहुल गांधीचे, त्याच बरोबरीने उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेले चपाटे, पवार साहेब त्यांचे चेले चपाटे, हे सगळे एक आले. दिल्लीमध्ये सुद्धा मोठी देशामध्ये मोदींच्या विरोधामध्ये आघाडी उघडली. कोण आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये दारूचा घोटाळा करणारा केजरीवाल आहे, वाळूचा घोटाळा करणारा स्टॅलिन तिकडे आहे, जमिनीचा घोटाळा करणारा हेमंत सोरेन तिकडे आहे, आणि चारा घोटाळ्यातला लालू प्रसाद पण तिथे आहे, ममता बॅनर्जी पण तिथे आहे, जिच्या संदेश थालीमध्ये महिलांना कशा पद्धतीने नागवलं गेलं. हे सगळे मोदींच्या विरोधात आहे. यांना मोदी नको. यांना मोदी का नको? कारण मोदींचा नारा आहे ना खाऊंगा ना खाने दूंगा. आणि त्याच्यामुळे यांचं खाणं झालं बंद, आणि खाणं बंद झाल्यामुळे आता यांना मोदी नको. हे म्हणतात मोदी एकटाय. मोदी एकटेत का? अरे आम्ही मोदी सोबत आहोत, तुम्ही मोदींसोबत आहात. या देशातली 140 कोटी जनता मोदी का परिवार आहे, आणि हे आपल्याला 20 तारखेला दाखवून द्यायचंय, मतदान पेट्यांमधून दाखवून द्यायचंय. बंधू भगिनींनो, सांगण्यासारखं खूप आहे. अरे या 65 वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं? काँग्रेसने नेहमी हिंदू आणि मुस्लिमला लढवायचं काम केलं, लढवायचं काम केलं. आज ज्या पद्धतीने सीएएचा, एनआरसीचा अपप्रचार काँग्रेसकडनं केला जातो, आपल्या काँग्रेसच्या बंधू आणि भगिनींना सांगितलं पाहिजे, मोदी आणि भारतीय जनता पार्टी तुमच्या विरोधात नाही. माझा निरोप द्या त्यांना. मला तुम्हाला सांगायचंय, अरे आम्हाला जे मिळतं ते तुम्हाला मिळतं, मग मोदी विरोधामध्ये कसे काय? आपल्याला धान्य मिळतं का नाही? काय बोलायला तोडणार आहे का? काय नाही मिळतं का नाही मिळत? मुस्लिम महिलांना मिळतं का नाही?
आपल्याला घर मिळतं, त्यांना घर मिळतं. आपल्याला कोविडची लस घेतली का सगळ्यांनी? सगळ्यांनी घेतली. कोविडची लस घेतली. मग काय फक्त हिंदूला दिली का? अरे जे आपल्याला मिळतं ते त्यांना मिळतं, आपल्यापेक्षा जास्त त्यांना मिळतं, पण आम्हाला त्याच्यामध्ये आनंद है. जो हमें मिल रहा है उससे कई ज्यादा मुस्लिम भाई और बहनों को मोदी जी दे रहे हैं, लेकिन हमें उसमें बहुत खुशी है. 60-65 सालों तक आपको सिर्फ हिंदू और मुस्लिम में लड़वाने का काम इस कांग्रेस ने किया है. कभी आपके बच्चों के बारे में सोचा है? किसी ने नहीं सोचा, मोदी जी ने सोचा है. ट्रिपल तलाक जैसा एक कानून. मी तर माझ्या सगळ्या मुस्लिम भगिनींना सांगते, हमें मत बताइए कि आपको कैसा लगा. हम जानते हैं आप बोल नहीं सकते, लेकिन इस दुनिया की ऐसी कोई औरत नहीं होगी, किसी भी धर्म की औरत नहीं होगी जो तलाक के लिए मंजूर हो जाए, राजी हो जाए. ऐसी इस दुनिया में कोई मजहब की औरत नहीं है. और आपके ऊपर जो तलवार लटकती थी, हर माँ को उसके बेटी के भविष्य की चिंता थी कि पता नहीं मेरी बेटी को कब घर पे वापस भेज देंगे. 65 साल में कभी कांग्रेस ने हमारे मुसलमान बहन के लिए नहीं सोचा, लेकिन हमारे मोदी जी ने सोचा है. मोदी जी ने कहा वोट नहीं मिलेंगे तो भी चलेगा, लेकिन मेरे मुसलमान बहन को मैं न्याय दिला कर रहूंगा. ऐसे हमारे प्रधानमंत्री है जिनका नाम नरेंद्र मोदी है. अरे कभी आपके बच्चों के लिए सोचा है क्या कि आपके बच्चे क्या बनने चाहिए? कांग्रेस ने सिर्फ उनके माथे भड़काने का काम किया और किस प्रकार से हिंदू आपके विरोधी है यही जताने का काम किया. लेकिन मोदी जी ने आपके बच्चों के लिए उड़ान जैसी एक योजना लाया. इस उड़ान योजना में मोदी जी क्या कहते हैं? मोदी जी कहते हैं कि मेरा मुसलमान का बेटा भी आईएएस बनना चाहिए, आईपीएस बनना चाहिए. उसके लिए जो फीस है, अगर आप राज्य में करते हो नीलेश जी तो 1,500 रुपए, और आप महाराष्ट्र के बाहर ट्यूशन लेते हो तो 3,000 रुपए फीस मोदी सरकार भरती है हमारे मुसलमान बहनों के बच्चों के लिए. तो बताइए क्या हम विरोधी हैं मुसलमानों के? अरे कौन से कांग्रेस के सरकार ने आपके बच्चों के तालीम के लिए कुछ किया है? आप मुझे सोच के बताइए, आप याद करके बताइए. नहीं किया. लेकिन मोदी जी चाहते हैं कि मेरे मुसलमान बच्चे भी पूरे हिंदुस्तान में आगे आने चाहिए, उनको अच्छी तालीम मिलनी चाहिए. हमारी मुसलमान की बेटी, हमारी बहन जब ग्रेजुएट हो जाती है तो उसके खाते में भी 51,000 रुपए देने का काम मोदी जी करते हैं, जिसे कहते हैं शादी शगुन योजना. कभी सोचा है क्या? कभी दिया है किसी ने? कभी सोचा है आपके बच्चों के तालीम के बारे में, कभी उनके भविष्य के बारे में? अगर किसने सोचा है तो उसका नाम नरेंद्र मोदी है. और मैं मेरे सारी बहनों से कहती हूँ, हमें मत बताइए, मुझे पता है आप बोल नहीं सकती. मेरी बहुत सारी दोस्त है, मेरी बहुत सारी सहकारी है पार्टी में जिनके साथ हम काम करते हैं. वो कहती है चित्रा ताई हम बोल नहीं सकते, लेकिन हमें पता है कि हमारे लिए अगर किसी ने किया है तो उनका नाम प्रधानमंत्री मोदी जी है और हम मोदी जी के साथ हैं. और मुझे इस बात का बड़ा अभिमान है. और इसीलिए मैं कहना चाहती हूँ मेरे मुस्लिम बहनों को, मेरे भाइयों को, अरे आप सोचिए 65 साल तक आपको लड़ाने वाली कांग्रेस और आपके बच्चों को, आपके बहनों को उनका हक दिलाने वाली भारतीय जनता पार्टी और नरेंद्र मोदी जी, इसका चयन आपको करना है. कब तक, आखिर कब तक धर्म के नाम पे एक दूसरे को आप लड़ाते रहेंगे, लड़वाते रहेंगे? हम तो सबको साथ में लेके चलते हैं. मोदी जी कहते हैं कोई जात नहीं है, कोई पंथ नहीं है, 4 ही जाति है, युवा, महिला, किसान और गरीब. उसके लिए हमें काम करना है. मोदी जी कहते हैं हम राजनीति के लिए नहीं, राष्ट्र नीति के लिए काम करते हैं. मोदी जी का नारा है सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास. ये मोदी जी का नारा है, सभी को साथ में ले चलने का वादा है. और यही नारा उन्हें कहाँ ले जाता है? आप देखिए, देश की 140 करोड़ जनता आज मोदी जी के साथ है.
अरे या महाराष्ट्रातल्या देशातल्या शेंबड्या पोराला विचारलं ना, अब की बार तो म्हणतो 400 पार, फिर एक बार मोदी सरकार. मी सांगते तुम्हाला, आज माझा 35वा दिवस आहे. मी वेगळ्या वेगळ्या लोकसभेमध्ये गेले. एकदम दुर्गम भागात गेले होते, विदर्भामध्ये तिरोडा विधानसभेत. एक बाई होती, आम्ही घरोघरी पॅम्पलेट वाटत होतो आणि ती अशी जवळ घेऊन बघत होती. मी म्हटलं, काय आजी, कोण ओळखीचं दिसतंय का तुला? हो ना म्हणे, आमचे मोदी आहेत ना इकडे. म्हणजे इतके मोदी घराघरात पोचले. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मला कसा आनंद आणता येईल याच्यासाठी मोदींनी प्रयत्न केला. त्यांनी हा नाही विचार केला, हा हिंदू आहे का, हा मुस्लिम आहे का, हा शीख आहे का, हा आणखी कुठल्या जातीचा है का? नहीं, हम किसी जात को नहीं मानते, हम किसी जात धर्म को नहीं मानते. बस अंत्योदय तक हमें जाना है और लोगों को आगे लाना है. आणि हेच काम मोदीजी त्या ठिकाणी करत आहेत. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं की 20 तारीख आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे. या 20 तारखेला ज्याचा उल्लेख निलेशजींनी केला, खरं मला वाईट वाटतं की ज्या पद्धतीने फतवे निघतात की नाही नाही मुसलमानांनी याच ठिकाणी वोट केलं पाहिजे. अरे तुम्ही उभी उभी ते धर्मांमध्ये निर्माण करताय. पूछो मेरे किसी भी मुस्लिम भाई को, पूछो मेरे किसी भी मुस्लिम बहन को, क्या आपको मोदी जी के लाभ नहीं मिलते हैं? अरे मेरा आह्वान है इस कांग्रेस वालों को, इस उबाठा वालों को, इस तुतारी वालों को, कोणी पण एक असा लाभार्थी माणूस नाही तर बाई मला आणून दाखवा जी मोदींची लाभार्थी नाहीये. मी तर त्यांना सांगते की तुम्ही जे पोपटासारखे सगळे बोलतायत ना, मोदींना शिव्या देतायत, मोदींना वाटेल कसं बोलतायत, प्रधानमंत्र्याच्या त्या ठिकाणी तुम्ही मान सन्मान ठेवत नाही बोलताना. अरे तुम्ही पण जिवंत आहात, त्याचं कारण मोदीजी आहे. मोदीजींचं इंजेक्शन घेतलं नसतं तर त्यांच्यावर टीका करायला सुद्धा हे सगळे जयश्री जिवंत राहिले नसते. हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून 20 तारखेचं आपलं एक एक मत हे कमळाला आपल्याला द्यायचं. इकडचे आपले खासदार, विद्यमान खासदार डॉक्टर भामरे आपण बघितलं, ज्याचा उल्लेख निलेशजींनी केला. या देशातून, या देशामध्ये मराठी 4च माणसं झाली जी संरक्षण मंत्र्यापर्यंत पोहोचली आणि त्या पहिल्या 4 मध्ये आपल्या डॉक्टर भामरेंचा समावेश. हा आपला अभिमान आहे, हा धुळ्याचा अभिमान आहे की आज त्या 4 मराठी जे संरक्षण मंत्री झाले त्याच्यामधले एक संरक्षण मंत्री आपले डॉक्टर साहेब हैं. आपल्याला अभिमान है कि ये मोदी का नया भारत है. अगर हमारे देश के तरफ किसी ने आंख उठा के देखा तो हम घर में घुसेंगे भी और मारेंगे भी. ये नया भारत है. ज्या वेळेला बालाकोटचा स्ट्राईक झाला त्याही वेळेला आपले डॉक्टर भामरे हे संरक्षण मंत्री त्या ठिकाणी होते. असा अभिमान आपला त्या ठिकाणी. पेशाने डॉक्टर, त्याच्यामुळे सेवाभाव त्यांच्यामध्ये. निलेशजींनी काय काय त्यांनी कामं केली याच्याबद्दलचा सगळा सारांश आपल्याला या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची, अभी नहीं तो कभी नहीं. अभी नहीं तो अभी नहीं तो झोपलाय का तुम्ही? झोपलाय का? काय बसू का? अभी नहीं तो कभी नहीं. त्यामुळे 20 तारखेला त्या ठिकाणी आपल्याला कमळाचं बटन दाबायचंय. मी सगळ्या ठिकाणी सांगते, पार्ट्या चालू आहेत, समोरच्यांबद्दल काय बोलायचं? जे बोलले मी तुम्हाला सांगितलं. महिलांच्या विरोधी असलेली ही काँग्रेसची पार्टी आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं, त्यांची ती महिला प्रवक्ता असू दे, त्यांचा तो सुरजेवाला असू दे, त्यांचा तो राहुल गांधी असू दे, यांनी कायम देशातल्या महिला शक्तीचा अपमानच केला. आणि आता सुद्धा बिचाऱ्या शोभाताईंना नाशिकहून इथे आणलं, त्यांना इथं गल्ली गल्ली फिरवतायत. एक ताई म्हणून मला त्यांचा सन्मानच. परंतु आज त्या ठिकाणी ज्याचा उल्लेख जयश्रींनी केला की कोणीच मिळालं नाही, तर आमच्या ताईचा बळी द्यायचं काम त्या ठिकाणी केलंय. कारण धुळ्याची जनता ही तर कमळासोबत आहे, धुळ्याची जनता मोदीजींसोबत आहे, धुळ्याची जनता ही भामरे साहेबांसोबत आहे, याचा आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी विश्वास आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, पार्ट्या चालू झाल्या असतील, मैत्रिणींना सांगते, जरा नवऱ्यांवर लक्ष ठेवा. ठेवा का नाही? दुपारी फोन करतील, आज मी जेवायला येत नाही, रात्री फोन करतील, समजून जा पार्ट्या चालल्या. नवरा आला तर त्याला सांगा, खा कुणाचं पण मटण, पण दाब कमळाचं
हे लक्षात तुम्हाला ठेवायचं. एक मंत्र सांगू का तुम्हाला? सांगू का? बोलाल का? बोलाल का? सगळ्या जणी तोंडाने बोलायचं. एरवी तर बंद शांत राहा म्हणून सांगावं लागतं. बोलाल माझ्या मागे सगळ्या, आणि भावांनी पण बोलायचंय. म्हणा नरेंद्र मोदी और. अगं बायांनो बोलाल का नाही? आज काय उपवास आहे का काय? बोला बघूया जोरात. नरेंद्र मोदी और कमल का फूल. हात आहे ना? हात आहे का नाही? करा दोन हात वर. कमल का फूल. नरेंद्र मोदी और कमल का फूल. बाकी सब जाओ भूल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि येणाऱ्या 20 तारखेला त्या ठिकाणी आपल्याला मोदीजींना, आपल्या भामरे सरांना मोठ्या मताने निवडून द्यायचंय. जरा जाता जाता हात वर करून जयकारे द्या. भारत